Hello students, welcome to our channel Maharashtra Media. Today we have started here a bridge course for 1st to 10th standard students. So आज आपण क्लास 5th ची सायन्सची टेस्ट नंबर 1 घेणार आहोत. तर आपण सुरुवात करूया टेस्टसाठी. आपला क्वेश्चन 1A आहे. मार्क अ टिक इन फ्रंट ऑफ ॲनिमल्स विच आर बॉर्न फ्रॉम देअर मदर्स टमी. जे ॲनिमल्स त्यांच्या मीन्स द ॲनिमल्स विच आर बॉर्न फ्रॉम देअर मदर टमी मीन्स जे ॲनिमल्स विविपोरस आहेत. तुम्हाला माहीतच असेल ओविपोरस आणि विविपोरस. ओविपोरस मीन्स जे अंडी देणारी आहेत, मग त्या अंड्यातून बेबी येतो. सो ते जे आहेत ते ओविपोरस, आणि जे विविपोरस आहेत जे डायरेक्टली जे ॲनिमल्स आहेत जे डायरेक्टली त्यांच्या यंग वन्सला बर्थ करतात मीन्स बर्थ जन्म देतात. तर ते जे डायरेक्टली देणारे ॲनिमल्स आहेत, आपल्याला त्या ॲनिमल्सच्या समोर काय करायचं आहे, टिक करायची. ओके, तर आपण टिक करूया जे ॲनिमल्स द ॲनिमल्स विच आर बॉर्न फ्रॉम देअर मदर टमी. आपण त्यांच्यासमोर काय करणार आहोत, अशी टिक करणार आहे. ओके, सो तुम्ही लक्ष द्या. आता पहिले आपण बघूया गोट. आता गोट तुम्हाला माहितीच आहे, सगळ्यांच्या घरी सगळ्यांनी बघितलेलीच असेल गोट, शेळी. तर गोट देते का, अंड देते का? नाही, ती डिरेक्टली यंग वनला बर्थ करते, जन्म देते. तर त्याच्यासमोर काय करायचं, आपण अशी राईटची टिक करायची. ओके, हेन अंड देती, सो तिच्यासमोर आपण काय करणार, रॉंग. ओके, लिझार्ड. लिझार्ड म्हणजे काय, लिझार्ड म्हणजे काहीतरी, ते पण काय करतात, अंडी देतात. तर आपण त्यांच्यासमोर काय करणार आहोत, रॉंग टिक करणार आहोत. ह्युमन. ह्युमन काय करतात, अंडी देतात का ह्युमन? नो, ह्युमन पण डिरेक्टली यंग वन्सला बर्थ करतात. सो आपण त्यांच्यासमोर काय करणार, टिक करणार. स्पायडर काय करतात, स्पायडरचं तुम्ही बघितलेलं आहे का, स्पायडर पण अंडी देतात. सो आपण त्याच्यासमोर रॉंग टिक करूया. सो अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 1A हा सॉल्व झाला आहे. तर आपण आता वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे आपला, आयडेंटिफाय द ऑड वन. आपल्याला ऑड वन आयडेंटिफाय करायचं आहे. ऑड वन तर सगळ्यांना माहीतच आहे. आता गटात न बसणारा शब्द काय करायचा, रिमूव्ह करून टाकायचा. सो पहिला शब्द तुम्हाला दिसतोय फूज, क्लोज, सॉईल आणि एअर. तर पहिला एक्झाम्पल आहे फूड. इथं डी आहे. फूड, क्लोज, सॉईल आणि एअर. तर तुम्हाला काय वाटतं, यामध्ये काय रॉंग असेल? फूड आपण खातो, क्लोज आपण कपडे घालतो, सॉईल, सॉईल काय करतो, सॉईल तर नॉन लिव्हिंग थिंग आहे, ती आपल्या म्हणजे जमिनीवर असते. आणि एअर, तर आपण यामध्ये काय, यामध्ये आपल्याला ऑड वन आउट, जो गटात न बसणारा शब्द आहे तो रिमूव्ह करायचा आहे. मग फूड, फूड आपल्याला कोणते, आपल्याला नैसर्गातून भेटतात. सॉईल, सॉईल काय नैसर्गिकच आहे, नॅचरल रिसोर्सेस आहे. एअर काय, एअर पण नॅचरल रिसोर्सेस आहे. पण क्लोज, गाईज क्लोज हे आपल्याला मॅनमेड आहेत, मीन्स हे माणसाने तयार केलेले आहेत, नॅचरल नाही आहेत हे. सो आपण क्लोज म्हणजे यामध्ये गटात न बसणारा शब्द कोणता आला, क्लोज. तर आपण इथे क्लोज राईट करणार. ओके, आपण क्लोथ राईट करून घेऊया इथे. क्लॉथ्स. त्यानंतर पुढचं बघितलं आपण, डॅम, बोरवेल, ओल्ड टँक्स, पानपोई. तर यामध्ये तुम्हाला काय वाटतं, डॅम, डॅम मोठा असतो. बोरवेल ते आपण तयार केलेले असतात, बोरवेल्स असतात. ओल्ड टँक्स म्हणजे जुन्या टाक्या ज्या असतात त्या पण, आणि पानपोई. तर यामध्ये तुम्ही लक्ष द्या की डॅम, ओके, ओल्ड टँक्स, पानपोई हे सगळे पाणी स्टोअर करण्यासाठी यूज केले जातात. मीन्स यामध्ये पाणी काय केलं जातं, स्टोअर्ड केलं जातं. पण बोरवेल, आपण बोरवेलमध्ये पाणी स्टोअर करतो का? नाही, आपण बोरवेलमध्ये पाणी स्टोअर करत नाही, आपण बोरवेलमधून पाणी घेतो. त्यामुळे यामध्ये ऑड वन आउट शब्द काय आला, बोरवेल. तर आपण इथे टाईप करूया बोरवेल. ओके, आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न काय आहे, क्वेश्चन नंबर 1C, कंप्लीट द करेलेशन्स.
करलेशन्स आपल्याला कंप्लीट करायचे. त्यामध्ये पहिला बघूया आपण रेन. आपलं समजा पहिला एक्झाम्पल बघूया आपण. आता बघूया इथे रेन आहे, इथे रेन आहे, मग आपण काय करतो, रेनकोट घालतो. ओके, पाऊस आहे म्हणून आपण रेनकोट घालतो. विंटर आहे म्हणजे थंडी आहे, मग आपण काय घालणार, ऑब्विसली आपण काय घालणार, स्वेटर. ओके, स्वेटर. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघूया आपण. त्यामध्ये आहे हेवी रेनफॉल. जास्त पावसाचं जिथे जागा असेल तिथे काय उत्पादन घेतलं जातं, राईस. राईस हे घेतलं जातं. ओके, तांदळाचं उत्पादन घेतलं जातं. आणि जिथे मीडियम रेनफॉल असतो म्हणजे कमी पाऊस असतो तिथे काय घेतलं जातं, ज्वार. ज्वारीचं उत्पादन घेतलं जातं, म्हणून आपण तिथे काय करणार, ज्वार. ओके, त्यानंतर आपण बोलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. राईट, तर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. क्वेश्चन नंबर 2. राईट विच सबस्टन्सेस डिझॉल्व इन वॉटर अँड विच फ्लोट्स ऑन वॉटर फ्रॉम द सबस्टन्सेस गिवन बिलो. आपल्याला राईट करायचे द सबस्टन्सेस डिझॉल्व इन वॉटर, जे सबस्टन्सेस वॉटरमध्ये डिझॉल्व होतात, आणि विच फ्लोट ऑन वॉटर फ्रॉम द सबस्टन्सेस गिवन बिलो. आपल्याला इथे बघा दिसतंय का तुम्हाला सबस्टन्सेस दिलेले आहेत. मग आपल्याला जे सबस्टन्सेस पाण्यावर फ्लोट होतात, पाण्यावर तरंगतात, ते तिथे राईट करायचे, आणि जे डिझॉल्व होतात पाण्यामध्ये आपण टाकले ते काय होतात, मिक्स होतात आणि डिझॉल्व होतात. सो आपल्याला असे सबस्टन्सचा काय करायचं आहे, ग्रुप करायचा आहे. सो डिझॉल्विंग सबस्टन्सेस. तर डिझॉल्विंग सबस्टन्सेस पाण्यामध्ये विरघळणारे सबस्टन्सेस बघूया आपण. पहिला आहे आईस. आईस पाण्यामध्ये टाकल्यावर वितळतो ना, मग ते काय आलं इथे आपण राईट करूया. आईस फर्स्ट आहे, आईस. ओके, पुढचं बघूया आपण. सीड ऑफ लेमन. आपण रस करत असताना, लिंबाचा रस करतो आपण, सरबत म्हणतो आपण त्याला. आपण करताना ज्या लिंबाच्या ज्या बिया असतात, जे लेमन्सच्या ज्या सीड्स असतात, त्या पाण्यात टाकल्यावर त्या विरघळतात का, नाही, त्या विरघळत नाही. त्यामुळे हे आपला नाही ऑप्शन. खादी साखर, खडी साखर. ओके, खडी साखर. तर खडी साखर पाण्यामध्ये टाकल्यावर विरघळते का, हो, पाण्यामध्ये साखर तर विरघळतेच, आणि आपल्याला सरबत बनवण्यासाठी तर साखर आणि लिंबू लागतंच. सो आपण इथे पुढचं आहे आपलं काय आहे, खडी साखर. ओके, हे झाले आपले डिझॉल्विंग सबस्टन्सेस. आता जे डिझॉल्व होत नाहीत, ओके, आता ऑब्विसली आपण जे लिहिलेले आहेत पाण्यामध्ये डिझॉल्व होणारे ते आपण आपले झालेले आहेत, आपण ते सोडून आता बाकीचे राईट करायचे. म्हणजेच काय, लेमन, सीड्स ऑफ लेमन. सीड्स ऑफ लेमन. पुढे काय आहे, मॅचस्टिक्स. काडीची पेटी पाण्यावर तरंगते ना. ओके, त्यानंतर आता आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. क्वेश्चन नंबर 3. इफ युअर मदर थ्रोज आउट लेफ्ट ओव्हर वॉटर फ्रॉम द प्रिव्हियस डे, देन व्हॉट वुल्ड यू सजेस्ट टू हर. जर तुमची, इफ युअर मदर थ्रोज आउट लेफ्ट ओव्हर वॉटर मीन्स जास्त दिवसाचं पाणी जर असेल आपल्याकडे, आणि आपली जी आई आहे ती जर ते पाणी फेकून देत असेल, ओके, आणि देन व्हॉट वुल्ड यू सजेस्ट टू हर. आणि जर तुमची आई ते पाणी फेकून देत आहे तर तुम्ही काय करणार, काय तिला सांगणार, काय सजेस्ट करणार. तर आपल्याला ते तिथे राईट करायचं. तर आपण काय सांगणार, इफ युअर मदर थ्रोज आउट लेफ्ट ओव्हर वॉटर, जर पाणी आपली आई फेकून देत असेल तर आपण तिला काय सांगणार की आय विल ट्राय टू अंडरस्टँड हर दॅट वॉटर नेवर बिकम स्टेल. मी तिला सांगण्याचा प्रयत्न करेल की आई, पाणी हे शिळं होत नसतं. ओके, त्यानंतर आपण वळूया आता आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. आय होप यू विल राईट इट. आपला क्वेश्चन नंबर 4 आहे, राईट द डिशेस प्रिपेअर्ड विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग क्रॉप्स. आपल्याला खाली काही क्रॉप्स दिलेले आहेत. राईस दिला आहे, ज्वार दिलेला आहे, ज्वार आणि राईस दिलेला आहे. तर आपल्याला काय करायचं की
ज्वारीपासून आपण काय काय बनवतो ते तिथे लिहायचं आहे. मग ज्वारीपासून आपण काय बनवतो, ज्वारीच्या भाकरी असतात. ओके, मग त्यापासून आपण काय करतो, भाकर बनवतो. सो आपण तिथे काय करणार, राईट, भाकर मीन्स भाकरी. भाकरी. त्यानंतर पुढचं आहे राईस. राईसपासून आपण काय काय करतो, राईसपासून आपण काय करतो, इडली. राईसपासून इडली बनवतो आपण, डोसा ऑल्सो. ओके, तर अशा प्रकारे आपण जे बनवतो ते तिथे राईट करायचं आहे. त्यानंतर आपण वळूया आता. आय होप यू विल राईट इट गाईज. सो आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आपल्या पुढचा प्रश्न आहे आपला क्वेश्चन नंबर 5. री राईट द करेक्ट स्टेटमेंट्स. आपल्याला करेक्ट स्टेटमेंट्स राईट करायचे इथे. पहिला आहे अ मायक्रोब्स प्रेझेंट इन वॉटर गेट किल्ड बाय फिल्टरेशन. मायक्रोब्स प्रेझेंट इन वॉटर गेट किल्ड बाय फिल्टरेशन. तर जे पाण्यामध्ये प्रेझेंट असलेले जे मायक्रोब्स असतात ते फिल्टरेशनने किल होतात का, नाही. तर ते मायक्रोब्स प्रेझेंट इन वॉटर इज किल्ड बाय प्रोसेसिंग. तर ते प्रोसेसिंगने किल्ड होतात. पुढचा आहे आपला बी. वन शुल्ड रिमूव्ह हस्क फ्रॉम द फ्लोर वाईल प्रिपेअरिंग चपाती. म्हणजे आपण ज्यावेळेस चपाती बनवत असतो त्यावेळेस त्याचा जो वरती जे चाळण निघतं किंवा कोंडा निघतो तो आपण काढून टाकला पाहिजे का, नाही. तर आपण तो त्याने चपाती बनवली पाहिजे, म्हणजे तोही चांगला असतो आपल्या आरोग्यासाठी. सो आपण आय होप यू विल राईट दिस. आपण जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे आपल्या. क्वेश्चन 6. अरेंज द फॉलोइंग ॲग्रिकल्चरल वर्क्स इन प्रॉपर सिक्वेन्स. आपल्याला काय करायचं आहे, ॲग्रिकल्चरल वर्क इन अ प्रॉपर सिक्वेन्स. म्हणजे हे जे खाली दिलेले आहेत, प्रिपरेशन ऑफ सॉईल, हार्वेस्टिंग, प्लॉईंग, त्यानंतर थ्रेशनिंग अँड सोईंग. म्हणजे ह्या ज्या प्रोसेस दिलेल्या आहेत आपल्याला, ह्या प्रोसेस ॲग्रिकल्चरल वर्क प्रोसेस आहेत या, आणि ह्या आपल्याला सिक्वेन्स वाईज काय करायचं आहे, राईट करायचं आहे. म्हणजेच काय की आपण पहिले काय करतो त्याच्यानंतर काय करतो, अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे ते राईट करायचं आहे. तर चला, आपली आता प्रिपरेशन ऑफ सॉईल. आपण काय करतो अगोदर, आपल्याला समजा एखादं पीक बनवायचं असेल, पीक करायचं असेल, तर आपण पहिले काय करतो, तर काय करतो आपण सुरुवातीला, हे बघा, पहिले प्रिपरेशन ऑफ सॉईल. म्हणजे आपली आता जमीन असेल तर आपण काय करतो, तिला प्रिपेअर करतो अगोदर. नंतर काय करतो, प्लॉईंग म्हणजे नांगरतो. ओके, नांगरल्यानंतर आपण काय करतो, सोईंग करतो. म्हणजे आपण काय करतो, तिथे आपल्याला जे पीक आहे ते लावायचं असेल ते काय करतो, आपण पेरतो. ओके, नंतर हार्वेस्टिंग करतो. नंतर ते पीक आल्यावर आपण काय करतो, काढून घेतो, मीन्स कापून घेतो, कापणी करतो त्याची. आणि नंतर थ्रेशिंग करतो. म्हणजेच काय, एखादं मशीन वगैरे आणून आपण त्याद्वारे आपण त्यात मीन्स जे आपलं पीक आहे ते काढून घेतो. अशा प्रकारे ह्या आपल्या ॲग्रिकल्चरल वर्कच्या काय आहेत, प्रोसेस आहेत, ह्या अशा सिक्वेन्स वाईज आपण इथे काय केले आहे, राईट केले आहेत. तर अशा प्रकारे आपली ही टेस्ट संपलेली आहे. क्लास 5 पाचवीची टेस्ट नंबर 1, प्रिपरेटरी ब्रिज कोर्स टेस्ट नंबर 1, सब्जेक्ट एन्व्हायरमेंटल स्टडीज पार्ट 1, हे आपली पहिली टेस्ट आज काय झालेली आहे, संपलेली आहे. तर याच्या पुढच्याही व्हिडिओज आपण लवकरच अपलोड करणार आहोत महाराष्ट्र मीडिया आपल्या चॅनलवर. तर असंच कनेक्ट राहा. थँक्यू सो मच.